नसरापूर घटनेच्या निषेधार्थ भोर आणि राजगड तालुक्यात कडकडीत बंद। सर्व व्यापारी असोसिएशन आणि दुकानदार नागरिकांकडून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। नराधमाला कठोर शिक्षा देण्याची मागणी। नसरापुरातील प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू। आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची कोर्टाला विनंती करणार। मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। तर सरकारकडून विशेष सरकारी वकील दिला जाणार। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर पीडितेवर रात्री उशिरा पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार। प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। बीडमध्ये आजही पेट्रोल डिझेलचा तुटवडा। शहागड हद्दीपासून अनेक पेट्रोल पंपांवर इंधन नाही। वाहन चालकांना मनस्ताप। व्यावसायिक सिलेंडर दरवाढीमुळे खाद्यपदार्थांच्या किमतीत 15% वाढ होण्याची शक्यता। व्यापारी आणि उद्योग संघटनांकडून तात्काळ सिलेंडर दरवाढ मागे घेण्याची मागणी। वर्धा शहर ठरलं देशातील हॉटस्पॉट। 44.5 अंशांसह तापमानाचा नवा उच्चांक। तर विदर्भ मराठवाड्यात पुढील 3 दिवस उकाडा कायम। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। विदर्भात उष्णतेच्या लाटेत विद्यार्थ्यांना दिलासा। परीक्षा केंद्रांवरील असुविधांची न्यायालयाकडून दखल। परीक्षा केंद्रांवर कूलर आणि शुद्ध पाणी देण्याचे नागपूर खंडपीठाचे निर्देश। मुंबईत मंगळवारपासून 30 तास पाणी बंद। जलबोगद्याच्या कामामुळे शहरासह उपनगरात पाणी कपात। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। परभणी ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई। हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना व्हॉल्व्ह खाली उभं राहण्याची वेळ। नळाला येणारं पाणीही पिण्यायोग्य नसल्याची तक्रार। पश्चिम बंगाल तामिळनाडूसह 5 राज्यांच्या विधानसभेचा उद्या निकाल। बंगालमध्ये ममता दीदी की भाजपचा उदय। TV9 वर पहा सुपरफास्ट कव्हरेज।